नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। पहिल्यांदाच एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 5 कसोटी सामन्यांची मालिका ही खेळायला खूप कठीण असते। ज्या वेळेला तुम्ही वरती असता, तुमच्याकडे आघाडी असते, तेव्हा उत्साह टिकून ठेवणं सोपं असतं, किंवा 2-2 बरोबरी असताना ध्येय समोर असतं, उत्साह टिकून ठेवणं सोपं असतं। जेव्हा मालिका हातातनं गेलेली असते, भारताकडे 3-1 आघाडी असते, त्यावेळेला 5व्या कसोटी सामन्यामध्ये तुम्हाला जबरदस्त खेळ करून दाखवणं खूप अवघड असतं। मला मनोमन वाटलं होतं इंग्लिश टीमला हे शक्य होईल, कारण ती शिस्तप्रिय टीम आहे, आक्रमक आहे, सकारात्मक आहे। कसलं काय आणि कसलं काय, आज 5व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जो खेळ बघायला मिळालेला आहे तो नाट्यमय खेळ होता, आणि त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा कृपया कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। मराठीत एक म्हण म्हणली जाते, दैव देतं कर्म नेतं। आज अक्षरशः तसं घडलेलं आहे। प्रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की धर्मशालाची विकेट भरपूर रोलिंग करून गवत काढलेली विकेट आहे। बॅटिंग करता ही विकेट चांगली असेल, पहिला 1 तास फक्त बॉल स्विंग होईल। माझा अंदाज चुकलेला नव्हता, कारण आज जेव्हा नाणेफेक जिंकली तेव्हा बेन स्टोक्सच्या चेहऱ्यावरती हास्य होतं। त्याला माहिती होतं ही नामी संधी आहे, कारण या विकेटवरती पहिला तास खेळून काढला तर बॅटिंग करणं हे अशक्य नाही आहे। बुमराह आणि सिराजनी जबरदस्त बॉलिंग केली, खास करून बुमराहनी काय स्विंग केले। क्रिकेटमध्ये कधीकधी तुम्हाला फुलटॉसवरती विकेट मिळते, तर कधीकधी अप्रतिम बॉलिंग करून एकही विकेट मिळत नाही। आउटसाइड एज आज इतक्या वेळेला चकवलेली आहे, काही केलं तरी एज लागत नव्हती, बुमराह सिराजला विकेट मिळत नव्हती। आणि त्याचबरोबर जॅक क्रॉली आणि बेन डकेट हळूहळू जम बसवत गेले होते। खास करून जॅक क्रॉली उंचापुरा तगडा खेळाडू आहे, पाय पुढे टाकून मस्त टकाटक बॅटिंग करतो। त्यांनी मारलेले ड्राईव्ज हे नेत्रदीपक होते। दोघांची परत एकदा अर्धशतकी भागीदारी झाली। भारतीय संघ किंचित अडचणीत सापडल्यासारखा झाला होता, परंतु हे सुख इंग्लंडसाठी जास्त काळ टिकलं नाही, कारण रोहित शर्मानी सुरुवात जरी स्पिनची अश्विनकडनं केली असली तरी नंतर त्यांनी बॉलिंगला कुलदीप यादवला आणलं। कुलदीप यादवला मारण्याच्या नादामध्ये बेन डकेटनी बॉल हवेत उडवला, आणि शुभमन गिलनी मागं जवळजवळ 50 फूट जाऊन उलटं पळत जाऊन नजर न काढता पकडलेला झेल हा अप्रतिम होता। आणि त्याच्यानंतर ओली पोपचं जर का विकेटचं वर्णन करायचं झालं तर त्याला क्रिकेटच्या भाषेत म्हणतात तो फिरायला गेला। म्हणजे काय, स्टेप आउट होणं हे थोडंसं असतं, परंतु आजचा स्टंपिंग तो इतका पुढे गेलेला होता की नंतर त्याला परत फिरणं शक्य नव्हतं। कुलदीपनी बॉल टाकायच्या आतच या घोडा उधळल्यासारखा तो सुटलेला होता। कुलदीपने हळूच गुगली टाकला, बॉल बाहेर वळवला, ओली पोप आऊट। आणि झॅक क्रॉलीची जी विकेट होती लाजवाब, कारण लंचला 2च आऊट झालेले होते, 100च्या पुढचा स्कोर झालेला होता। झॅक क्रॉली कडक बॅटिंग करत होता, त्याला एक जीवदानसुद्धा लाभलेलं होतं। कॉटन बोल्ड हा जडेजानी सोडलेला होता। मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला 1 सेकंद वाटला हा काहीतरी चमत्कारिक करेल, परंतु झॅक क्रॉलीला आऊट काढत असताना कुलदीप यादवनी टाकलेला बॉल आणि नंतर तो गळल्यानंतर स्टंप उडाली, लाजवाब बॉल होता, लाजवाब। आणि नंतर जो रूट असू देत किंवा कोणी असू देत, यांना दडपणाखाली खेळता आलेलं नाही आहे। जडेजाला उशिरा बॉलिंग दिली, परंतु त्याने आल्या क्षणी जो रूटला LBW केलं। कुलदीप यादव हा थांबलाच नाही, त्यांनी 1 नाही 2 नाही 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं, आणि ज्या वेळेला 5 विकेट काढणाऱ्या कुलदीपला बदलून रोहित शर्माने अश्विनला बॉलिंगला आणलं, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे हा करतोय काय, पण रोहित शर्माचा त्याच्यामागं काहीतरी नक्कीच विचार असेल, कारण त्यावेळेला लेफ्ट हँडर बॅट्समन बॅटिंगला आलेला होता हार्टली, आणि समोर होता बेन फोक्स, कारण बेन स्टोक्सला सुद्धा धपकन लवकर 0वरती आऊट काढण्यामध्ये कुलदीपला यश मिळालेलं होतं। आणि नंतर अश्विननी जे काही बॉलिंग केली आहे, बघता बघता एका ओव्हरमध्ये 2 विकेट आणि शेवटच्या 2 विकेटसुद्धा त्यांनी पटापट काढल्या। इंग्लंडचा डाव 218 धावात संपला। म्हणजे एक काळ असा होता की 6 का 7 विकेट 43 रन्समध्ये इंग्लंडच्या काढण्यात भारतीय बॉलर्सना यश मिळालेलं होतं। स्पष्टपणे सांगावंसं वाटतं, हे विकेट 10च्या 10 विकेट स्पिनरनी काढण्याचं विकेट नाही आहे।
इथं खुखार बॉल वळत नाही आहे, हे बॅटिंगला अजूनही चांगलं आहे आणि हीच गोष्ट भारतीय बॅट्समननी 100% प्रूव्ह केली. कारण बॅटिंग करायला आल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालनी कडक बॅटिंग केली. यशस्वी जयस्वालनी थोडासा सावध पवित्रा घेतला आणि नंतर त्यांनी बशीरला एका ओव्हरमध्ये 3 सिक्सर मारल्या. गिअर बदलला असं मी त्याचं नेहमी वर्णन करतो. रोहित शर्मा दुसऱ्या बाजूनी तब्येतीत बॅटिंग करत होता. घाई गडबड नाही, खराब बॉलचा समाचार घ्यायला तो थांबला नाही. त्यामुळे शतकी भागीदारी त्यांनी केलेली होती आणि यशस्वी जयस्वालनी अर्धशतक केल्यानंतर हकनाक आपली विकेट गमावली. काहीच गरज नव्हती. 10 रन्स ओव्हरमध्ये मिळाल्यानंतर बशीरला अजून एक फटका मारायला ओली पोपसारखाच तो उधळला आणि स्टंपिंग झालेला आहे. तरीही भारतीय संघाने जबरदस्त पकड पहिल्याच दिवशी मिळवलेली आहे. कारण रोहित शर्मा अर्धशतक करून नाबाद आहे. शुभमन गिल जो गेल्या मॅचमध्ये सुद्धा सुंदर बॅटिंग करत होता, या मॅचमध्ये सुद्धा तो कडक बॅटिंग करतोय. हे विकेट परत एकदा सांगतो बॅटिंग करता अप्रतिम आहे. दैवानी दिलन कर्मानी नेलं असं इंग्लंडनी केलं म्हणून ते पिछाडीवर पडलेले आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, हा सामना आता भारतीय संघाच्या हातामध्ये आला आहे असं मी म्हणणार नाही, पण पकड मात्र मजबूत आहे. त्यामुळे आज कुलदीपची बॉलिंग तुम्हाला कशी वाटली? अश्विनला आज जे काही म्हणजे 4 विकेट काढताना 100व्या कसोटीत खेळत असताना तुम्हाला कसं वाटलं? आणि नंतर भारतीय संघाच्या बॅट्समननी जी काही तब्येतीत बॅटिंग केली आहे, एक चांगला टप्पा गाठला आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, पण हे विकेट बॅटिंगला चांगलं असल्याने दुसऱ्या दिवशीसुद्धा भारतीय संघ कडक बॅटिंग करेल हा माझा अंदाज अजिबात चुकीचा ठरणार नाही आहे. कारण रोहित शर्माला पूर्णपणे कल्पना आहे हातात आलेली संधी तो गमावणार नाही. तुमचे अंदाज काय आहेत मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा सामनासुद्धा भारतीय संघ विजयाच्या प्रवासाकडे पहिल्याच दिवशी निघालेला आहे. बाय बाय.